आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत भागातील उमदीसह हळदी, बालगाव, सुसलात, सोनलगी, वेलोडगी, करजगी, बोरगी या भागात परतीच्या पावसामुळे अनेक पिकांचे, घरांचे नुकसान झाले होते। त्या नुकसानग्रस्त शेतीचे, घराचे पंचनामे आज रोजी संकचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। हळदी येथील पाटील वस्ती येथे सूर्यफूल पिकात पाणी साचून झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले। यावेळी संक अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, बालगावचे तलाठी उदय गुरव, हळदीचे ग्रामसेविका लता केंगार, सरपंच रवींद्र मेडीदार यांच्या समक्ष पंचनामे करण्यात आले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी म्हणाले की ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले असेल किंवा घराची पडझड असे पंचनामे करण्यासाठी संबंधित गावचे ग्रामसेवक व तलाठी यांना आदेश दिले आहेत। ते पंचनामे करण्यासाठी त्या गावात येतील त्यावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय केंगार तसेच शेतकरी मलकारी पाटील, प्रवीण पाटील, शिवानंद हविनाळ, सिद्धाराम छप्पर आदी उपस्थित होते। उमदी बातमीदार विनोद राठोड यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी श्रीमती रोहिणी शंकरदास, अपर तहसीलदार संख कार्यक्षेत्रामध्ये उमदी महसूल मंडळ तसेच माडगाव महसूल मंडळ, तिकोंडी येथे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक नुकसान असेल किंवा घर पडझड असेल तर त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मी आता इथे जे काही ग्रामसेवक असतील त्या भागातले, कृषी सहाय्यक असतील आणि तलाठी आणि मंडळाधिकारी या सर्वांना आदेश दिलेले आहेत। आणि आमचे सगळी टीम नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान झालेल्या ठिकाणी भागात दौरा करून त्याचे पीक नुकसान असेल किंवा घर पडझडीचे पंचनामे तात्काळ सर्व टीम करत आहे। आणि मी जनतेला आवाहन करते की त्यांनी देखील, स्थानिक लोकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे पंचनामे करण्यासाठी। आणि आम्ही तात्काळ त्या संदर्भात सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।